सुरुवात करूया. नमा परमंगला गौरव तुला. उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत, त्याचं पहिलं आणि शेवटचं कडवं आपण नेहमीप्रमाणे गाऊया. नमा परमंगला करूया. प्रभू देई बापा, या समयाकरिता, या वेळेकरिता आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव देतो. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस, आमची काळजी तू घेतली प्रभू, आमच्या गरजा पुरविल्या, आमच्या येण्या जाण्यामध्ये आमचं सहाय्य संरक्षण तू केलंस. आणि पवित्र देई बापा, आज हा पवित्र वार तू आम्हाला दिला, भक्ती करण्याची सुंदर संधी तू आम्हाला दिली, यासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू देई बापा, आज तुझ्या समोर आम्ही येत असताना आमची विनंती आहे, आमच्या अपराधांचे, आमच्या चुकांचे तू आम्हाला क्षमा कर, तू शुद्ध कर. पवित्र देई बापा, तुझं गौरव करण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. पवित्र देई बापा, आज तुझी उपस्थिती तू आमच्यामध्ये दे, आम्हाला स्पर्श कर आणि पुन्हा एक वार तुझ्या समक्षतेमध्ये जे सर्व आशीर्वाद आहेत त्याची प्रचिती, त्याचा अनुभव तू आम्हाला येऊ दे. प्रभू देई बापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये देतो, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातात देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. उपासना संगीतामधून 314 नंबरचं गीत आपण गाऊया. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 314, करा प्रार्थना अखंड. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो, करा प्रार्थना
अखंड हो करा प्रार्थना अखंड हो होता प्रार्थना विश्वासे हो होता प्रार्थना विश्वासे हो येते अंधकरणासे हो येते अंधकरणासे हो करा प्रार्थना अखंड हो करा प्रार्थना अखंड हो प्रार्थनेचे मोठे बळ हो प्रार्थनेचे मोठे बळ हो नाशी संकटा समूळ हो नाशी संकटा समूळ हो करा प्रार्थना अखंड हो करा प्रार्थना अखंड हो प्रार्थनेने देव मैत्री हो प्रार्थनेने देव मैत्री हो होते जैसे पत्रोपत्री हो होते जैसे पत्रोपत्री हो करा प्रार्थना अखंड हो करा प्रार्थना अखंड हो येतो प्रार्थनेचा त्रास हो येतो प्रार्थनेचा त्रास हो होता सैतानाचा वास हो होता सैतानाचा वास हो करा प्रार्थना अखंड हो करा प्रार्थना अखंड हो नका पडू देव खंड हो नका पडू देव खंड हो करा प्रार्थना अखंड हो करा प्रार्थना अखंड हो एक स्तोत्र यावेळेस आपण वाचूया आणि मिल्टन आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्रसहिता याचा 37वा अध्याय आणि 1 ते 10 वचन. स्तोत्रसहिता 37 1 ते 10 वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. दुष्कर्म्यांवर जळ फोडू नको, अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको, कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रगट करेल. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जड फडू नको. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर. जड फडू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल, पण परमेश्वरांच्या प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल. तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही. परमेश्वर देवबाप हे वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. जेव्हा हे वचनामध्ये आपण वाचतो तेव्हा पहिल्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो की दुष्कर्म्यांवर जळ फडू नको, तर दुष्कर्मी लोक हे कोणते लोक आहेत? जे
जे पाप करतात, जे दुष्कर्म करतात आणि तरीही त्यांची प्रगती होते. त्यांच्याजवळ देवाचा वास नसतो, पण तरीही त्यांची प्रगती होते आणि आपण त्यांना पाहून जड फडतो. तेव्हा असं सांगितलेलं आहे की त्या दुष्कर्मांवर जड फडू नको, अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको. अन्याय करणाऱ्यांचा आपल्याला हेवा करायचा नाही आहे. ज्याच्याकडे सर्व काही असते त्याच्यावर त्याचा हेवा आपल्याला करायचा नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला देवाकडे मदतीची याचना करायची आहे. त्या देवावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्या सभोवताली जे गरजू लोक असतील त्या गरजू लोकांना आपल्याला मदत करायची आहे. चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. या वचनामधून हे आपल्याला माहीत पडते. त्याच्यानंतर जर आपण परमेश्वराचे ऐकलं तर सर्व गोष्टी तो आपल्याला देणार आहे. जे आपण परमेश्वराच्या मनासारखे जेव्हा आपण करतो तेव्हा परमेश्वरी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी आपल्याला तो पुरवत असतो. त्वरित तो पुरवणार नाही, पण तो नक्कीच आपल्याला कधी ना कधी देणार आहे. जेव्हा आपण इस्रायल लोकांचा उदाहरण पाहतो, बायबलमध्ये सांगितलेलं आहे की इस्रायल लोकांनी ते 400 वर्ष बंदिवासामध्ये होते आणि 400 वर्ष त्यांनी प्रतीक्षा केली आणि त्यानंतर मोशेने त्यांना बाहेर काढलेलं आहे. आणि जेव्हा आपण पाहतो की जेव्हा ते इस्रायल लोक कनान देशाकडे जातात तेव्हा 40 दिवस ते प्रवासामध्ये राहतात आणि या 40 दिवसामध्ये त्यांच्या पायाला एकही इजा होत नाही, त्यांचे कपडे फाटत नाही, त्यांच्या कपड्यांना एवढासा धक्काही लागत नाही. म्हणजे परमेश्वर त्या सगळ्यांना जे त्यांची गरज असते त्या सगळ्या गरजा तो त्यांना पुरवत असतो. आणि त्यासाठी या वचनामध्ये सांगितलेलं आहे की 7व्या वचनामध्ये तो सांगतो की म्हणून प्रत्येकाने देवाची प्रतीक्षा केली पाहिजे. आपल्याला त्या देवाची प्रतीक्षा करायची आहे, त्या देवाच्या वेळेची आपल्याला वाट पाहायची आहे. आणि त्यासाठी सांगितलेलं आहे की तुम्ही स्थिर राहा, तुम्ही शांत राहा आणि देवाच्या वेळेची प्रतीक्षा करा. कारण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे हे पृथ्वीचे वतन पावतील. आणि 10व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल, तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता तुला लागणार नाही. वचन असं सांगते की दुर्जन हे वाऱ्याने उडून जाणारे भुशासारखे आहेत, पापीसमयी ते टिकावायचे नाहीत. हे दुर्जन हे यांचा नाहीसे ते होणार आहेत. आणि आपण जेव्हा दुर्जनाला शोधू तेव्हा त्या दुर्जनाचा आपल्याला पत्ताही लागणार नाही आहे. आणि त्यासाठी आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे, आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करायचं आहे आणि त्याची वाट आपल्याला पाहायची आहे. परमेश्वर देवा या वचनासाठी तुम्हाला सहाय्य करू. प्रभुदेवी बापाची स्तुती असो. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही वेळ आपण परमेश्वर देवी बापाची स्तुती आराधना करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देवाच्या स्तुतीसाठी काही गीतं आपण म्हणणार आहोत. आणि प्रथम आपण गझल संग्रहामधून गीत नंबर 16 देवा तू दयाळू फार हे गीत आपण म्हणूया. गझल संग्रहामधून गीत नंबर 16 देवा तू दयाळू फार. देवा तू दयाळू फार, थोर तुझे उपकार. देवा तू दयाळू फार, थोर
यानंतर उपासना संगीतामधून गीत नंबर 290 तव सहवास घडावा हे गीत आपण म्हणूया. उपासना संगीतामधून गीत नंबर 290 तव सहवास घडावा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. क्षणभर विरह नसावा, क्षणभर विरह नसावा, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. राहो सुंदर सगरी नगरी, किंवा राही पर्वत कुहरी. राहो सुंदर सगरी नगरी, किंवा राही पर्वत कुहरी. देह विभो आमाचा, देह विभो आमाचा. कोठेही मग स्वर्गच जीवा, कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. मी रोषरस अनेकाया, कंदमुळे मज प्रभु राया. मी रोषरस अनेकाया, कंदमुळे मज प्रभु राया. तुझवडी मम सदा, तुझवडी मम सदा. अमृतानुभवच मज तो आबा, अमृतानुभवच मज तो आबा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया. हृदयात भरते कोणी, हृदयात भरते कोणी. हसता भजन शब्द ही ठावा, हसता भजन शब्द ही ठावा. तव
तर आपल्या सगळ्यांना येणारं असं गीत आहे. हे गीत गाऊन आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. आनंद की भरपूर हे गीत आपण म्हणूया. आपण सगळेजण मिळून म्हणूया आनंद की भरपुरी. ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी. ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. क्रूस पर सब हुई समाप्ति, नाराशता मिली पापों से मुक्ति. क्रूस पर सब हुई समाप्ति, नाराशता मिली पापों से मुक्ति. तेरी मौत से मिली है आजादी, रो सके ना हमें अब कोई शांति. तेरी मौत से मिली है आजादी, रो सके ना हमें अब कोई शांति. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि. भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि. मेरा प्याला उमड़ से भरे, मेरा जीवन यीशु से भरे. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. यानंतर आपण सगळेजण आपल्या जागेवर उभं राहूया आणि प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. आणि प्रार्थनेमध्ये जात असताना एक गीत आपण म्हणूया. चट्टान हे गीत आपण म्हणूया. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है. तू ही मेरा ईमान. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है. तू ही मेरा ईमान. बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ
बारियों में। तू कहता है उठ जा यहोवा राफा, तू ही मेरी शिफा बीमारियों में। तू कहता है उठ जा यहोवा राफा, तू ही मेरी शिफा। फिक्र में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा। आने वाले कल में भी होगा, उठते हुए तूफानों में। तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। उड़ते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। ले तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। बीमारी ले तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। उड़ते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। उड़ते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। हे आमच्या सर्वसमर्थ स्वर्गातील पित्या, आकाश व पृथ्वी याचे उत्पन्न करताय परमेश्वर पित्या. होय परमेश्वर पित्या, जी काही रोग परमेश्वर पित्या आम्हाला घेऊन बसलेले असतील परमेश्वर पित्या, ते रोग तू बरे कर परमेश्वर पित्या. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवत आहे, तुझ्यावर भाव ठेवत आहे परमेश्वर पित्या. तुझ्या मार्गावर आम्हाला तू चालव परमेश्वर पित्या. होय परमेश्वर पित्या, त्या दाविदाप्रमाणे परमेश्वर पित्या आम्हाला प्रत्येक प्रसंगामध्ये तुझं गौरव करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन तू कर परमेश्वर पित्या. होय परमेश्वर पित्या, त्या तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तू आम्हाला प्रकाशित तू कर परमेश्वर पित्या. होय परमेश्वर पित्या, ही तुझी लेकरं आहेत परमेश्वर पित्या. तुझ्या मंडळीला तुझ्या हातात देतो परमेश्वर पित्या. पुढील वेळ तुझ्या हातात देतो. धन्य जाणार परमेश्वर ख्रिस्त, तुझ्या गोळाने पवित्र नावाने मागतो म्हणून तुझं ऐक. आमेन. यावेळेस आपण सगळेजण खाली बसूया. वचनांकडं यावेळेस आपण जाऊया. आणि आज परमेश्वर देवबापाच्या वचनांवर मनन करीत असताना उत्पत्तीचं पुस्तक आपल्यासमोर आपण काढूया. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 15 आपण काढूया. उत्पत्ती अध्याय 15 आणि वचन 1 ते 6 पर्यंत. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 15 आणि त्यामधून वचन 1 ते 6 पर्यंत मी वाचत आहे. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे: अब्रामा, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा,
तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की एलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखीन म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडं लावत आहोत. तुझ्या वचनांकडं आमचं लक्ष आम्ही लावत आहोत. तुझं वचन आम्ही ऐकत असताना तू आमच्यासोबत बोल. तुझी इच्छा तू आम्हास कळव आणि तुझं वचन जे आम्हाला नवीन करणारं आहे, पैत देवबापा, ते तुझं कार्य तू कर. तुझं वचन जे सामर्थ्याने भरलेलं आहे, जे आम्हाला शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य देणारं आहे, प्रभू देवबापा, ते कार्य आमच्या जीवनामध्ये तू कर. आणि परमेश्वर देवबापा, तुझं गौरव तू आम्हा प्रत्येकाकडून करून घ्या. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातात देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आहोत आणि तुम्हाला माहीत आहे की संपूर्ण जानेवारी या महिन्यामध्ये आपण भक्ती, उपासना, आराधना हा विषय आपल्यासमोर ठेवला. एक उत्तम उपासक बनण्याचं आव्हान आपण प्रत्येकाने स्वीकारलं. फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आलेलो आहोत. भक्ती हा विषय आपण संपवलेला आहे. या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण काय बोलायचं किंवा कशावर आपण मनन करायला पाहिजे हा विचार करत असताना, प्रार्थना करीत असताना जे ओझं प्रभू देवबापाने दिलं त्यानुसार एक अतिशय सोपा विषय या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आपल्यासमोर ठेवणार आहोत आणि तो विषय आहे प्रार्थना. प्रार्थना अतिशय सोपा विषय आणि आम्हाला माहीत आहे की आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं काय महत्त्व आहे. ख्रिस्ती जीवन, प्रार्थनेशिवाय ख्रिस्ती जीवन याची कल्पना आम्ही काय करू शकतो? प्रार्थनेशिवाय. प्रार्थना आमच्या जीवनामध्ये त्याचं महत्त्व आम्हाला माहीत आहे आणि म्हणून प्रार्थना हा विषय या महिन्यामध्ये सुरू करत असताना हा शास्त्रभाग मी तुमच्यासमोर ठेवत आहे. आणि या शास्त्रभागामध्ये आम्ही पाहतो की अब्रामाला दृष्टांतामध्ये परमेश्वराचं वचन प्राप्त झालं आणि तो म्हणतो की अब्रामा भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. दृष्टांतात अब्रामाला हे वचन प्राप्त झालं. प्रभू म्हणतो की तू भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. आम्हाला माहित आहे की अब्राहम परमेश्वराचं ऐकत आहे. परमेश्वराने सांगितलं आणि त्याने त्याचा देश, त्याचे लोक सोडले आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे तो निघालेला आहे. निघाल्यानंतर त्याच्या समोर ज्या काही अडचणी आहेत, जे काही प्रश्न आहेत, जी काही संकट आहेत, त्या सगळ्यांना तोंड देत असताना परमेश्वराचं वचन अब्रामासाठी आहे की तू भिऊ नको, मी तुझी ढाल आहे. प्रियांनो, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. ज्या लोकांना परमेश्वर देवबापाने बोलावलेलं आहे, ज्या लोकांना परमेश्वर देवबापाने निवडून घेतलं, आपल्यासाठी वेगळं केलं, त्या प्रत्येकाकरिता परमेश्वर देवबापाचं हे वचन आहे की तुम्ही भिऊ नका, मी तुमची ढाल आहे, तुम्हास मोठं प्रतिफळ मिळेल. परमेश्वर देवबाप
अब्राहमासोबत बोलतोय की तुला मोठं प्रतिफळ मिळेल. आणि मग आम्ही पाहतो की आता अब्राम देवाला म्हणतो की हे प्रभू तू मला काय प्रतिफळ देशील. दृष्टांतात परमेश्वराचं वचन प्राप्त झाल्यानंतर आता अब्राम देवाशी बोलत आहे, परमेश्वर देव अब्रामाशी बोलत आहे. दोघांमध्ये संभाषण आम्हाला या शास्त्र भागामध्ये पाहायला भेटतं. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना या विषयाकडे पाहतो, आम्हाला प्रार्थनेमध्ये तेच पाहायला भेटतं. आम्ही परमेश्वरासोबत बोलतो आणि परमेश्वराचं ऐकण्याचा प्रयत्न आम्ही करतो. प्रार्थना. आणि म्हणून आज हा शास्त्रभाग मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. प्रियांनो, प्रार्थनेचं जे आमच्या जीवनामधलं महत्त्व आहे ते आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून आम्ही हे लक्षात घ्यावं की प्रार्थनेशिवाय ख्रिस्ती जीवन शक्य नाही. कदाचित आमचा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झालेला असल्यामुळं लोक आम्हाला ख्रिस्ती म्हणून ओळखत असतील. आमच्या सर्टिफिकेट्सवर, आमच्या प्रमाणपत्रांवर कदाचित ख्रिस्ती लिहिलेलं असेल, परंतु ख्रिस्ती जीवन जगणे हे प्रार्थनेशिवाय शक्य नाही. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती व्यक्तिमत्व हे अशा प्रकारचं आहे की जे दिसणाऱ्या जगावरच परिणाम घडवत नाही, तर जे जग आमची मानवी डोळे पाहू शकत नाही त्यावरही परिणाम घडवणार आहे, प्रभाव टाकणार आहे, जे आमच्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहू शकत नाही. आकाशातील दुरात्मा समूह शास्त्रात सांगितलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, आध्यात्मिक गोष्टी आहेत की जे मानवी डोळ्यांनी पाहता येत नाही, परंतु ख्रिस्ती जीवन असं आहे की ते त्यावरही परिणाम घडवून आणणारं आहे, प्रभाव टाकणार आहे. परंतु त्यासाठी प्रार्थना महत्वाची आहे. प्रियांनो, जर आमच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही तर आमच्या जीवनाचा परिणाम जगावरही होणार नाही आणि मग न दिसणारं जग तर फार लांब राहिलेलं आहे. प्रियांनो, प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला, वचन वाचणाऱ्या व्यक्तीला, वचनावर चालणाऱ्या व्यक्तीला सैतान देखील घाबरतो. परंतु जर प्रार्थना नाही तर मग काहीच नाही. प्रार्थनेशिवाय देवाबरोबरचे घनिष्ठ संबंध शक्य नाही. आणि म्हणून प्रियांनो, या फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रार्थना हा विषय आपण आपल्यासमोर ठेवत आहोत. प्रार्थनेचे वेगवेगळे प्रकार आम्ही पाहतो, त्याची आवश्यकता, त्याचे परिणाम. या प्रकारे या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही प्रार्थना हा विषय आपल्यासमोर ठेवणार आहोत. मग आज जेव्हा या विषयाची सुरुवात आपण करत आहोत, फार सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की प्रार्थना म्हणजे काय? आपण सर्व प्रार्थना करणारे आहोत, आपण सर्वजण प्रार्थना करतो. मग प्रार्थना करणे म्हणजे काय प्रियांनो? काय उत्तर आपण देणार? काय उत्तर द्याल? प्रार्थना म्हणजे काय? देवाशी बोलणे. अजून काही वेगळं उत्तर? देवाशी बोलणे. वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं या ठिकाणी अपेक्षित आहेत. परंतु देवाबरोबर बोलणे. मग प्रियांनो, आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला करतो की आम्ही खरंच देवाबरोबर बोलतो का? आम्ही खरंच देवाबरोबर बोलतो का? मागच्या आठवड्याकडे पहा, आपण किती प्रार्थनेसाठी वेळ दिलेला आहे हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूया. मी किती वेळ परमेश्वराचं वचन वाचलं, त्यावर मनन केलं? मी किती वेळ प्रार्थनेसाठी दिला हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायचा. आम्हाला माहित आहे की प्रार्थनेशिवाय ख्रिस्ती जीवन नाही, तरी आम्ही हे पाहतो की आम्ही स्वतःला इतकं बिझी करून घेतलेलं असतं, आम्ही स्वतःला इतकं व्यस्त करून घेतो की प्रार्थनेशिवाय वेळ प्रार्थनेसाठी वेळच उरत नाही. आणि मग या बिझी शेड्यूलमध्ये आमची प्रार्थना कशी असते? धावत पळत प्रार्थना असते. परमेश्वराचं वचन वाचायचं म्हणून
कधी अध्याय संपतो. पुष्कळदा तर असं होतं की बायबल बंद केल्यावर आम्ही काय वाचलं तेही आठवत नाही. प्रार्थना आमची धावत पळत असते प्रियांनो. आम्ही स्वतःला बिझी करून घेतो आणि सैतानाची देखील तीच इच्छा आहे की आम्ही प्रार्थना करू नये. सैतानाची देखील तीच इच्छा आहे की आम्ही प्रार्थना करू नये. कारण प्रार्थनेने प्रियांनो मोठमोठे परिणाम घडून येतात, मोठमोठे बदल घडून येतात, मोठमोठे बदल घडून येतात. आणि म्हणून प्रियांनो तुम्हाला आणि मला प्रार्थनेसाठी वेळ द्यायचा आहे. तुम्ही बरोबर उत्तर दिलं की प्रार्थना म्हणजे देवाबरोबर बोलणे. काय बोलतो आम्ही देवाबरोबर? काय बोलतो आम्ही देवाबरोबर? आम्ही आमच्या अंतःकरणातल्या गोष्टी, आमच्या अंतःकरणाचं दुःख आम्ही देवाला सांगतो. आमचं मन आम्ही देवासमोर मोकळं करतो. ज्या गोष्टी आम्हाला मनुष्यासमोर सांगता येत नाही अशाही गोष्टी आम्ही देवाच्या समोर बोलू शकतो, त्याला आम्ही सांगू शकतो. आमचं मन आम्ही देवासमोर मोकळं करतो. या ठिकाणी या शास्त्र भागामध्ये अब्राहम देखील तेच करत आहे. परमेश्वर त्याला म्हणतो की तुला मोठे प्रतिफळ प्राप्त होईल. अब्राहम म्हणतो की हे प्रभू तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार. अब्राहमाच्या जीवनामधलं दुःख, सारेच्या जीवनामधलं दुःख आम्हाला माहीत आहे. अब्राहम म्हणतो मी तर निसंतान जाणार, तू मला काय देणार? माझ्या घरात जन्मलेला दास माझ्या संपत्तीचा वारस होणार. अब्राहम त्याचं दुःख परमेश्वरासमोर सांगतो. प्रियांनो, परमेश्वरासमोर तो सांगतो. हन्नाबाई तुम्हाला आठवते, तिची पण परिस्थिती अशीच. परमेश्वराच्या मंदिरात बसलेली आहे, तुटलेलं अंतःकरण आहे, डोळ्यातून अश्रू वाहत आहे, परमेश्वराच्या मंदिरामध्ये बसलेली आहे, दुःखाने भरलेली, आपलं दुःख परमेश्वराला सांगत. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी अशा तुटलेल्या अंतःकरणाने, दुःखाने भरलेल्या अंतःकरणाने ज्यावेळेस परमेश्वराच्या समोर बसतो, प्रियांनो, आमच्या परमेश्वराचं हृदय, आमच्या स्वर्गीय बापाचं हृदय हे कळवळ्याने भरलेलं हृदय आहे. त्याला कळवळा येतो त्याच्या लेकरांचा. ज्यावेळेस आम्ही त्याचा धावा करतो, ज्यावेळेस आम्ही त्याचा धावा करतो, कळवळ्याने भरलेलं हे स्वर्गीय पित्याचं हृदय आहे. प्रियांनो, परमेश्वर देवबाप आमचं ऐकणारा परमेश्वर म्हणून आम्हास पाहायला भेटतो. तो अब्राहमाला म्हणतो तू बाहेर ये आणि बघ आकाशातील तारे मोज, तुला मोजता येतील तर मोजून काढ. तुझी संतती अशीच होईल, तुझी संतती अशीच होईल. परमेश्वर देव ज्याने अब्राहमाचं दुःख ऐकलं त्याला आशीर्वादित केलं. ज्याने हन्नेचं दुःख पाहिलं तिला संतान दिले. प्रियांनो, आज तुमचं आणि माझं दुःख वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. आमच्या दुःखाचं कारण वेगवेगळं असू शकतं, परंतु आमचा परमेश्वर तोच आहे. तेच कळवळ्याने भरलेलं त्याचं हृदय आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही आणि मी या तुटलेल्या हृदयाने त्याच्या समोर जातो, तो आमचं ऐकतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो आम्हाला देतो. प्रियांनो, देवाबरोबर बोलणे, प्रार्थना म्हणजे देवाबरोबर बोलणे, त्याच्याबरोबर वेळ घालवणे, देवाबरोबर वेळ घालवणे. आम्ही किती वेळ घालवतो देवाबरोबर? ज्याने आम्हाला निर्माण केलं, ज्याने आमचं तारण केलं, ज्याचा श्वास आमच्या नाकपुड्यामध्ये आहे, त्या परमेश्वरासोबत आम्ही किती वेळ घालवतो? मागच्या आठवड्यात एकाने मला विचारलं, पाळक साहेब आपण किती वेळ प्रार्थना करायला पाहिजे? जुन्या करारात आम्ही काय पाहतो? कोणी सांगतं 3 वेळेस दिवसातून प्रार्थना करा, कोणी म्हणतं 5 वेळेस दिवसातून प्रार्थना करा. आम्ही किती वेळ प्रार्थना करायची? मी किती वेळ प्रार्थना करायला पाहिजे? काय उत्तर द्यायचं त्याला? आम्ही किती वेळ देवाबरोबर घालवायचा? तास, 2 तास, 3 तास? आम्ही किती वेळ घालवायचा? प्रियांनो, त्या परमेश्वराच्या सहवासामध्ये जेवढा जास्त वेळ आम्ही घालवू, त्याच्याबरोबर जेवढा अधिक वेळ आम्ही घालवू, प्रियांनो,
तेवढा आमच्यासाठी तो आशीर्वादाचाच आहे. जेवढा वेळ आम्ही त्याच्याबरोबर घालवू, तुमचा वेळ तो व्यर्थ जाणार नाही. कधी कधी करून पहा, प्रार्थना विनंत्या नसतानाही देवाबरोबर वेळ घालवून पहा. सकाळी प्रार्थना झालेली आहे, सकाळी आपल्या सगळ्यांचे पुष्कळदा शेड्यूल ठरलेले असतात. आम्ही सकाळी प्रार्थना करतो, आम्ही रात्री झोपताना प्रार्थना करतो, आमचे प्रार्थनेचे टायमिंग शेड्यूल ठरलेले असतात. त्या व्यतिरिक्त कधी देवाबरोबर वेळ घालवून पहा. ज्यावेळेस प्रार्थना विनंत्या नाही आहे, दुपारच्या वेळेला वेळ आहे, रात्री एखाद्या वेळेस डोळा उघडलेला आहे, मग आपला मोबाईल घेण्यापेक्षा, मोबाईल टी व्हीवर सिरियल पाहण्यापेक्षा, मनोरंजन ठीक आहे, त्याला एक मर्यादा असावी, परंतु परमेश्वरासोबत वेळ घालवून पहा. काही न बोलता त्याचं ऐकण्याचा प्रयत्न करा. अद्भुत शांती त्या ठिकाणी आहे, अद्भुत शांती त्या ठिकाणी आहे परमेश्वरासोबत वेळ घालवण्यामध्ये. तो अनुभव आपल्या जीवनामध्ये असावा. आणि जे लोक परमेश्वरासोबत वेळ घालवतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर देवबाप अशा गोष्टींचा उलगडा करतो. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं असं अद्भुत कार्य आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, शब्दांमध्ये कदाचित आम्हाला सांगता येणार नाही. अनुभव घेऊन पहा परमेश्वरासोबत अधिक वेळ घालवण्याचा. प्रार्थना विनंत्या नसतानाही, गरज असताना, प्रार्थना विनंती असताना तर आम्ही जाणारच, दुःख असताना, त्रास असताना, आजार असताना तर आम्ही जाणारच. ज्यावेळेस विनंत्या नाहीत ना, अशा वेळेस देखील त्याच्यासोबत वेळ घालवून पहा. एक अद्भुत अनुभव त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल. प्रियांनो, परमेश्वरासोबत वेळ घालवणे. मग आता परमेश्वराकडं प्रार्थना करणे, त्याच्यासोबत बोलणे, त्याच्यासोबत वेळ घालवणे, याचा परिणाम होत असतो. मग आमच्या प्रार्थनेचं उत्तर असेल किंवा आमच्या प्रार्थनेचा परिणाम असेल, यासाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी, प्रार्थनेचा परिणाम घडून येण्यासाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी पहिली ती म्हणजे विश्वास त्या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. विश्वासाशिवाय आमची प्रार्थना, त्याचं उत्तर आम्हाला मिळणार नाही. विश्वास त्या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. आम्ही पाहतो वचन 6 मध्ये की अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचं नीतिमत्व गणिला. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. अब्राम जे परमेश्वराला म्हणतो की मी तर निसंतान जाणार, दिमिश्की एलिएझर हा वारस होणार, तो मालक होणार, माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. प्रभू म्हणतो की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही. प्रभू म्हणतो बघ आकाशाकडं बघ, ताऱ्यांची मोजता तुला आले तर मोज, तुझी संतती अशीच होईल. आणि आम्ही पाहतो की अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. प्रियांनो, विश्वास हे असं माध्यम आहे ज्याद्वारे आम्ही देवाच्या अद्भुत कार्यांचा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेतो. विश्वास हे असं माध्यम आहे ज्याद्वारे आम्ही देवाच्या अद्भुत कार्यांचा अनुभव आमच्या जीवनात घेतो. ज्या गोष्टी आमच्या मानवी बुद्धीला, ज्या गोष्टी आमच्या मानवी शक्तीला शक्य नाहीत, अशा परमेश्वराच्या अद्भुत गोष्टींचा अनुभव घेण्याचं माध्यम म्हणजे विश्वास आहे. विश्वास, आणि त्यामध्ये आम्हाला टिकून राहायचंय. भक्कम तो असायला पाहिजे. परंतु आता आपल्या प्रत्येकाचाच अनुभव असतो की आम्ही पुष्कळदा विश्वासामध्ये डगमगतो. पुष्कळदा आपण विश्वासामध्ये उणे पडतो. काय कारण आहे याचं? का बरं आमचा विश्वास डगमगतो? काय कारण आहे आम्ही विश्वासामध्ये उणे पडतो? प्रियांनो, याचं एकच कारण आम्हाला पाहायला भेटतं. ते कारण म्हणजे भीती. भीती. आमच्यामध्ये भीती कुठून निर्माण होते? परिस्थिती आणि प्रसंगांमुळं आमच्यामध्ये भीती निर्माण होते. आणि मग परिस्थिती आणि प्रसंगांमुळं जेव्हा आमच्या जीवनामध्ये भीती आहे, त्याचा परिणाम आमच्या विश्वासावर होत असतो. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याने आम्हाला भयाचा, भीतीचा आत्मा दिलेला नाहीये, संयमाचा आणि धीराचा आत्मा त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो
मोशेने 12 हेर कनान देश हेरण्यासाठी पाठवले आणि हे 12 हेर त्या ठिकाणी गेलेत आणि सर्व कनान देश ते फिरून आलेत आणि फिरून आल्यानंतर त्यापैकी 10 जणांनी अशी बातमी दिली की संपूर्ण इस्रायल लोक भयभीत झाले, घाबरून गेले. यांनी सांगितलं की तो प्रदेश तर खरंच दुधामधाचा आहे, तिथले फळ पहा, ते सगळं उत्तम आहे, परंतु तिथले लोक फार धिप्पाड आहेत. तिथल्या लोकांचं जे वर्णन या हेरांनी येऊन इस्रायल लोकांसमोर केलं, जी बातमी त्यांना दिली, प्रियांनो असं म्हटलेलं आहे, हे इतके घाबरून गेले की ते म्हणतात आम्ही परत मिस्र देशात जावं काय. ज्या मिसर देशातून, ज्या गुलामगिरीतून परमेश्वराने या लोकांना बाहेर काढलं, ते म्हणतात आपण एखादा पुढारी नेमू आणि परत त्या मिसर देशामध्ये आम्ही जाऊ. प्रियांनो, ते विसरून गेले की त्या गुलामगिरीमधून काढताना परमेश्वराने काय अद्भुते केलेली आहेत, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचे चिन्ह चमत्कार सर्व विसरून गेलेत. ज्यावेळेस भीती आमच्या जीवनामध्ये निर्माण होते, ज्यावेळेस आमचं लक्ष, प्रसंग, परिस्थिती आणि ही भीती यामुळं आम्ही परमेश्वराचं सामर्थ्य कधी कधी विसरून जातो, परमेश्वराचं कार्य कधी कधी आम्ही विसरून जातो. प्रियांनो, आम्हाला स्थिर राहायचंय, आम्हाला स्थिर राहायचं आहे. ज्यावेळेस गल्ल्यात इस्रायल लोकांपुढे उभा राहिला, इस्रायली सैन्यापुढे उभा राहिला, त्याने इस्रायलांना आव्हान केलं, सैन्याला आव्हान केलं. शाऊल, सर्व इस्रायल सैन्य भयभीत झालं, घाबरून गेले. त्या ठिकाणी दाविदाला आम्ही पाहतो. प्रियांनो, दावीद त्या ठिकाणी आहे, भीती नाही, विश्वासाने भरलेला, देवासाठी आवेशी. असो गल्ल्यात पुढं हरकत नाही, परंतु मी परमेश्वराच्या नामाने चालून जाईल. भीती नाही, विश्वासाने भरलेला. प्रियांनो, परमेश्वराचं अद्भुत सामर्थ्य त्या ठिकाणी आम्ही पाहतो, परमेश्वराचं अद्भुत कार्य आम्ही त्या ठिकाणी पाहतो. प्रियांनो, कदाचित आमच्या जीवनामध्ये आमच्या समोर अशा प्रकारचे प्रसंग, परिस्थिती असू शकते. आज लक्षात घ्या, परिस्थिती, प्रसंगांमुळं घाबरून जाऊ नका, विश्वासावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. ठाम रहा. परमेश्वराचं सामर्थ्य हे सर्वांपेक्षा मोठं आहे आणि सामर्थ्य केवळ त्याचंच आहे, सामर्थ्य केवळ त्याचंच आहे. प्रियांनो, दुसरी गोष्ट जी आमच्या प्रार्थनेच्या उत्तरांकरिता आणि परिणामांकरिता आवश्यक आहे, महत्त्वाची आहे, ती म्हणजे वाट पाहणे. आज पुष्कळ लोक आहेत की जे वाट पाहू शकत नाहीत. आज पुष्कळ लोक आहेत की आमच्या प्रार्थनेचं उत्तर देव देत नाही म्हणून निराश होऊन जातात. आज पुष्कळ लोक आहेत की परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही म्हणून प्रार्थना करण्याचं बंद करून टाकतात. अनेक लोक आहेत जे आज जीवनामध्ये अस्थिर झालेले आहेत. परंतु लक्षात ठेवा, प्रार्थनेचं उत्तर पाहिजे, प्रार्थनेचा परिणाम व्हायला पाहिजे, तर विश्वासाबरोबर वाट पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण बघा, स्तोत्र 37 वाचलं, 37:7 मध्ये स्तोत्र करतात तेच म्हणतो की परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. परमेश्वराची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. अब्राहमाने किती वर्ष वाट पाहिली प्रियांनो, कोण सांगेल? ज्यावेळेस त्याला परमेश्वराने सांगितलं की तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल, हे वचन ज्यावेळेस त्याला प्राप्त झालं, प्रियांनो, त्यानंतर अब्राहमाला ज्यावेळेस संतती झाली, किती वर्ष अब्राहमाने वाट पाहिली? कोण सांगेल? 25 वर्ष. आम्हाला माहित आहे की अब्राहमास ज्यावेळेस वचन प्राप्त झालं तो 75 वर्षाचा होता आणि ज्यावेळेस इसाहाकाचा जन्म झाला त्यावेळेस तो 100 वर्षाचा होता. परमेश्वर म्हणतो की ताऱ्याने इतकी संतती आणि 100 वर्षाचा झाला. 25 वर्ष वाट पाहिल्यानंतर आता इसाहाक झालेला आहे. आपल्यापैकी कोण आहे ज्याने 25 वर्ष वाट पाहिली असेल परमेश्वराकडून प्रार्थनेच्या उत्तराची? आम्ही किती वेळ वाट पाहतो, आम्ही विसरून जातो, सोडून देतो. परंतु आज लक्षात घ्या प्रियांनो, आम्हाला वाट पाहायला शिकायचं आहे.
आम्ही वाट पाहायला शिकायचं आहे. कारण प्रियांनो, आम्ही जी वाट पाहतो ती म्हणजे परमेश्वराच्या योग्य समयाची आम्ही वाट पाहत असतो. परमेश्वराच्या योग्य समयाची वाट आम्ही पाहत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्या ठिकाणी आम्हाला वाट पाहणे दिसून येतं. त्याच्या जीवनामध्ये आम्हाला ते शिकायला भेटतं. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म असेल, वधस्तंभावरील त्याचं मरण असेल, त्याचं पुनरुत्थान असेल, त्याचं स्वर्गारोहण असेल, किंवा आता जे तुम्ही आणि मी त्याच्या येण्याची वाट पाहत आहोत, त्याच्या येण्याचा दिवस, या प्रत्येक गोष्टीचा एक योग्य समय आम्ही पाहतो आणि ती गोष्ट त्या समयाला होणार. ज्यावेळेस काना येथील लग्नामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही पाहतो आणि मग त्या ठिकाणी असताना मरिया ज्यावेळेस सांगते की काय आहे, त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो की बाई, तुझा माझा याच्याशी काय संबंध, माझी वेळ अजून आलेली नाही, माझी वेळ अजून आलेली नाही, माझी वेळ अजून आलेली नाही. प्रत्येक गोष्ट त्या योग्य वेळेवर आम्हाला पाहायला भेटते. आज जर तुम्ही आणि मी परमेश्वराकडून अपेक्षा करत आहोत, आज जर तुम्ही आणि मी प्रार्थनेच्या उत्तराची वाट पाहत आहोत, तर प्रियांनो, आज लक्षात घ्या, त्या योग्य वेळेवर परमेश्वर देवबाप आमच्यासाठी अद्भुत कार्य करणार आहे. अब्राहमानं 25 वर्ष वाट पाहिली त्या योग्य समयाची. आज तोच परमेश्वर आहे. अब्राहम बदल, हन्ना, तुमचं आणि माझं दुःख यांच्यापेक्षा वेगळं असेल, परंतु परमेश्वर वेगळा नाही, परमेश्वर बदललेला नाही आणि तो आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही वाट पाहत असतो ना, त्यावेळेस परमेश्वर देव आम्हाला तयार करत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस आम्ही प्रतीक्षा करत आहोत, ज्यावेळेस आम्ही वाट पाहत आहोत, त्यावेळेस परमेश्वर देव आम्हाला तयार करत असतो. आणि ज्यावेळेस आमची तयारी पूर्ण होते, ज्यावेळेस आम्ही तयार होतो, त्यावेळेस परमेश्वराचं ते अद्भुत कार्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटतं. आणि म्हणून आज परमेश्वर देवबाप तुम्हाला आणि मला या गोष्टीचं आवाहन करत आहे की तुम्हाला आणि मला प्रार्थना करणारे बनायचं आहे, परमेश्वरासोबत बोलणारे, त्याच्यासोबत वेळ घालवणारे. आज आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण पण करायचं आहे की आज आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं काय महत्त्व आहे. आणि त्याच वेळेस आम्हाला परमेश्वराकडून मिळणारं, वचनांच्या द्वारे मिळणारं आव्हान देखील आम्हाला स्वीकारायचं आहे की आम्ही प्रार्थना करणारे बनू, आम्ही मोठा परिणाम घडवून आणणारे आम्ही बनू. परमेश्वर देवबाप तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आपल्या समोर आहे, या वचनाच्या प्रकाशामध्ये आपण स्वतःला पाहूया, परीक्षण करूया की आमच्या जीवनामध्ये आज प्रार्थनेचं काय महत्त्व आहे, किती वेळ आम्ही प्रार्थनेसाठी देत आहोत, आम्ही प्रार्थना कशी करत आहोत, वचन आम्ही वाचतो का, त्यावर मनन आम्ही करतो का. आमच्या प्रार्थना म्हणजे धावपळीच्या तर नाहीत ना, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये बसणे प्रियांनो एक अद्भुत अनुभव आहे. प्रभू देवबापा, आज आमचं सहाय्य कर, आज आमचं सहाय्य कर. प्रभू राजा, तू आमचं सहाय्य कर, तू आमचं सहाय्य कर. पवित्र देवबापा, तू आमचं सहाय्य कर. पुष्कळदा आम्ही दुर्लक्ष करतो, निष्काळजीपणाने वागतो, तू आम्हाला क्षमा कर. आणि आज एक वार पुन्हा तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला उत्तेजन दे आणि आम्हाला ते सामर्थ्य दे की आम्ही प्रार्थना करणारे बनू. होय प्रभू, आम्ही सर्वजण त्यासाठी स्वतःला तुझ्या हातात देतो आणि ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड.
कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. देवा परात्पर समुद्राला खालीवर तो बाप पुत्र आत्माचा त्रैक्याला ध्यानात आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.